नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 31 मार्च 2025ला आलेला आहे स्वामींचा प्रकट दिन। तर हा दिवस स्वामींच्या भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आणि खूप शुभ दिवस आहे। तसेच या दिवशी स्वामींची विधिवत पूजा केली जाते आणि त्यासोबतच स्वामी प्रकट दिनानिमित्त काही सेवा आणि उपाय देखील करत असतो, ज्या आपण प्रकट दिना अगोदर काही दिवस सुरू करत असतो। कारण घरामध्ये आपल्याला अनेक अडचणी येतात, जसे स्त्रियांना मासिक धर्म, विटाळ, सूतक असतो आणि त्यामुळे महाराजांच्या सेवेला अगोदर सुरुवात केली जाते। त्यामध्ये तुम्ही 11 किंवा 21 दिवसांची सेवा करू शकता किंवा 7 दिवसांचीही सेवा करू शकता। पण यापैकी तुम्हाला कोणतीही सेवा करणं शक्य नसेल, काही नियम पाळणे शक्य नसेल, तर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म सुरू आहे किंवा घरामध्ये सूतक असेल, तरी देखील अगदी 5 मिनिटांची होणारी ही महाराजांची सेवा तुम्ही करू शकता। तर ती कोणती सेवा करायची आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, सेवा करण्याची इच्छा असेल पण वेळेनं तुमच्याकडे वेळ नसेल किंवा काही कारणांमुळे सेवा करणं शक्य नसेल, तर अगदी 5 मिनिटांची सेवा तुम्ही करू शकता। तर ही सेवा तुम्ही कधीही कुठेही करू शकता। यासोबतच अगदी कोणीही ही सेवा करू शकतं। यामध्ये नियमांचे पालन देखील आपल्याला करायचे नाही। तर बघा, नियमांचे पालन न करता देखील तुम्ही ही सेवा करू शकता। तर बघा, 6 एप्रिल 1856 रोजी पहिल्यांदा स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन अक्कलकोटला झाले। स्वामी समर्थ महाराज मंगलवेढ्याहून पहिल्यांदाच अक्कलकोट येथे दाखल झाले आणि त्यांनी पहिला मुक्काम हा गावातील खंडोबा मंदिरामध्ये केला होता। त्यानंतर महाराजांनी दीर्घकाळ अक्कलकोट येथे वास्तव्य केले। श्री स्वामी समर्थ महाराज अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद, श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती भगवान यानंतरचे भगवान दत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार आहे। मान्यतेनुसार गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपामध्ये प्रकट झाले। शैल्य यात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनामध्ये जात नृसिंह सरस्वती महाराज यांनी 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि या काळामध्ये त्यांच्या अंगावर मुंग्यांनी वारूळ रचले। एक दिवस एक लाकूड तोडत असताना त्यांच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली। त्यानंतर वारुळातून रक्त आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला। त्या प्रकाशातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटले आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे देशभ्रमंतीसाठी निघाले। मंगलवेढ्यावरून ते अक्कलकोट येथे दाखल झाले। अक्कलकोट येथे ज्या दिवशी त्यांचे दर्शन झाले तोच दिवस स्वामी प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो। तर यावर्षी महाराजांचा प्रकट दिन हा 31 मार्च 2025 रोजी साजरा केला जाणार आहे आणि या दिवसाचे औचित्य साधून आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सेवेला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये महाराजांचे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण असेल किंवा 11 माळी जप, यासोबतच तारक मंत्राची सेवा सुरू असणार। तर अशा अनेक सेवा बरेच जण करत असतात। पण अशा काही व्यक्ती आहे की ज्यांना सेवा करणं किंवा काही नियमांमुळे सेवा करणं शक्य नाही, तर त्यासाठी एक सेवा आपल्याला करायची आहे। आपल्याला खूप अडचणी असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, पण आपलं कितीही बिझी शेड्यूल असेल तरीही महाराजांच्या सानिध्यामध्ये जावंसं वाटतं, पण वेळ नसल्याने गडबडीत आपण सेवा करतो आणि त्यामुळे सेवेचे फळ हे आपल्याला मिळत नाही। सेवा करत असताना आपल्या डोक्यामध्ये कोणतेही विचार नसावे। सेवा करताना आपल्या डोक्यात अनेक विचार असतील आणि आपण सेवा करत असेल तर ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचणार नाही आणि त्यामुळे आपल्याला त्या सेवेचे फळ मिळणार नाही। तर त्यासाठी आपण सेवा करताना आपल्या डोक्यामध्ये कोणतेही विचार न करता अगदी एकाग्रतेने सेवा करावी। तर त्यासाठी तुम्हाला जर कोणतीही सेवा करणं शक्य नसेल, तर अगदी 5 मिनिटामध्ये होणारी मनोभावे आणि श्रद्धेने आणि निष्ठेने कोणतेही संकल्प न करता फक्त महाराजांसाठी तुम्हाला 5 मिनिटांची ही सेवा करायची असेल, तर अवश्य तुम्ही ही 5 मिनिटांची सेवा तरी तुम्ही या महाराजांच्या स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त तुम्ही ही सेवा करू शकता। तर ही सेवा केल्याने देखील महाराजांपर्यंत तुमची सेवा पोहोचेल। तर या सेवेसाठी देवघरासमोर बसण्याची देखील तुम्हाला गरज नाही, कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही। प्रवास करताना देखील तुम्ही ही सेवा करू शकता। महाराजांसाठी ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि ती सेवा म्हणजेच नामस्मरण। तर आपल्याला नामस्मरण करायचे आहे। तुमची रोजची कामे करत देखील तुम्ही ही सेवा करू शकता। खूप प्रभावी अशी ही सेवा आहे। पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल लावून त्यावर तुम्ही श्रवण देखील करू शकता।
तर यामुळे देखील आपल्याकडून महाराजांची सेवा घडते. महाराजांची सेवा आपल्याकडून होईल. महाराजांची सातत्याने आपल्याला सेवा आणि उपासना करायची आहे. त्यासोबतच तुम्ही लिखित नामजपही करू शकता. तर आजपासून ते 31 मार्चपर्यंत तुम्ही लिखित नामजपही करू शकता किंवा तुम्हाला तेही शक्य नसेल तर अगदी 5 मिनिटांची ही सेवा तुम्ही करू शकता. तर रोज 5 मिनिटं तरी आपल्याला महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. अगदी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या मंत्राचा नामस्मरण करू शकता. तुमची कामं करत किंवा प्रवासामध्ये देखील तुम्ही नामस्मरण करू शकता. आणि या सेवेसाठी आपल्याला कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. अगदी मासिक धर्म असेल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता, नामस्मरण करू शकता. तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा. नक्कीच महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.